तुम्ही कशाला आत मग पिशवी आम्ही घालायचं तर आम्ही पिशवी घालून ठेवायचं। आता तर पाऊस उघडलाय पण तर आता आम्ही चाललोय शॉपिंगला म्हणजे मम्मीलाच काहीतरी घ्यायचं आहे किचनसाठी। तर चालली आहे, तर चला अजिबात स्किप करू नका व्हिडिओ। तर काय घेते काय नाही ते तुमच्यापर्यंत पूर्णपणे दाखवेन। तर चला आता जाऊया। चला आता तर पाऊस उघडलाय पण शक्यता खूप आहे की पाऊस पडू शकतो, कारण की बघा वातावरण। चला आम्ही जेव्हा फारच नाही तुम्ही मसाल्याचा डायरीचा बोर्ड पाट्यावर हाय काय ह्याच्यात वाटूला एक पेट आहे त्यात। हां हां, हे रांगोळीसाठी पण वापरतात। हां, रांगोळीसाठी पण वापरतात। खोल की डायरेक्ट एक हा घे, हा वेगळा आहे ना, काढ प्लास्टिक। हा पण छान आहे। हा बरं आहे का दोघांसाठी, तुलाही मोठा वाटतं। हा ना रांगोळ्यांसाठी जास्त वापरतो। कुठला काय कलर घेऊ ग? तो ब्राऊन छान वाटतोय। हा ब्राऊन, हा बघ हा चॉकलेटी। तुला कुठला वाटतंय? हा प्लेन मध्ये बोलतो का, डिझायनर चांगला वाटतंय की। चांगलं वाटतंय मग प्लेन काय आता तेच जुनं, हे आता नवीन आलंय थोडंसं लुक। हे डब्बं म्हणतोय घ्यायचं देवाऱ्यात नाही का, त्या देवाचं सामान वगैरे ठेवायला। एकच घ्यायचा मोठा, एकच नाही, हे असं अगरबत्त्या ह्याच्यात असं माचीस किंवा हे धुवं नाही का आपलं वाती वगैरे। हा गे बारका डब्बा, तो हरवले ना बाबूचा। आपण इकडे परत येऊया रिटर्न। मला पाहिजे स्कूलचा डब्बा, आपलं सॉरी स्कूलसाठी पिशवी कॅरी बॅग पाहिजे होती। मला इथे स्टीलचं हे बघायचं होतं, स्टीलची पातेली। स्टीलची पातेली बघ काय करायचं तुला? तू दे ही कढाई काढ बाहेर, ही पिशवी काढ। हा अरे हो रे, काय बघायला नको काय, असं डायरेक्ट घ्यायचं काय पिशवी शिवाय। मग तुम्ही कशाला आत मग पिशवी आम्ही घालायचं तर इथे तुम्ही ऐकलं असेल की आल्यापासून ना कंटिन्यू इरिटेट करत होते ते, म्हणजे आम्ही तर जस्ट आलेलो आता, पण ह्याच्या आधी जे होते ना त्या मुली होत्या काहीतरी 3-4 जणी, त्यांना पण की म्हणजे चेक करून देत, चेक करायला गेले ना की कॅरी बॅग काढू नका,
पॉलिथिन काढू नका, हे करू नका, ते करू नका. अक्षरशः ती मुलगी चिडली, म्हणली जोपर्यंत आम्ही बघत नाही, क्वालिटी चेक करत नाही तर आम्ही घेणार कसं. तर हे मला पण थोडं चुकीचं वाटलं की तुम्ही चेकच करून देत नाही एवढं. आणि त्यात ही कढई 600 रुपयाची होती, 600 का 750 700 रुपयाची होती मे बी. तर ही म्हणजे तुम्ही कॅरी बॅग काढून बघू नका, आणि जर काढला तर सगळे कॅरी बॅग तुम्ही लावा. मग तुम्ही जॉबला आहात ना तिथे, माझं एवढंच म्हणणं आहे, जॉबला आहात ना तुम्ही तिथे, तर तुम्ही गिरायकांशी असं बोलू शकत नाही. पण ठीक आहे, जाऊ द्या, आता काय बोलायचं, त्यांचाही जॉब आहे, त्यांचाही पोट पाण्याचा प्रश्न आहे, ठीक आहे. तर इथे आपण शॉपिंगला आलेलो. शॉपिंगला तुम्ही पाहू शकता की शॉपिंग म्हणण्यापेक्षा थोडंसं घर संसारमध्येच आलेलो. तर इथे मम्मीला काही गावाला नेण्यासाठी वस्तू पाहिजे होत्या, आणि मी पण काही वस्तू घेतलेत. पण तर ह्याचं डायरेक्टली व्हिडिओ तुम्हाला नक्की येणार आहे. जे काय आपण घेतलं आहे ते नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल की आपण काय काय घेतलं आहे. आणि नक्की विसरू नका, तो व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप करू नका. आणि आजचाही व्हिडिओ स्किप करू नका. तर आजचा व्हिडिओ थोडासा आहे, छोटासा आहे एकदम. तर मम्मीसोबत थोडं बाहेर गेले, मम्मीला काय हवं ते घेतलं. त्याच्यानंतर आम्ही थोडं बाहेर गेलो, एक वडापाव खाल्ला गरम गरम. आणि ते जे काका होते ना, ते खूप आमच्या ओळखीचे होते, म्हणजे आमचे नातेवाईकच आहेत. मी जेव्हा कॉलेजला स्कूलला होते ना, तेव्हा त्यांच्याकडनंच वडापाव खायचे. आणि आता बघा तुम्ही की किती काल बदलून गेला तरी पण ते बिचारे वडापावच करतात. आणि आता खूप म्हणजे त्यांचा धंदा छान चालला आहे. तर इथे मला अचानक कोण भेटलं पहा, नेक्स्ट दुकानात. मला एवढे इकडं बघ, थोडी तुझी ब्लॉगिंगमध्ये आली पाहिजेस. तर ही जाऊ आहे माझी, लहान जाऊ, म्हणजे माझ्या आपल्या फौजींच्या काकांची सुनबाई. तर आम्ही एकाच ठिकाणी राहतो, आमच्या एकाच कॉलनीमध्ये. तर काय झालं, जिथे घर संसारमध्ये मी गेले तिथे देखील ती आली. त्याच्यानंतर मी ह्या शॉपवर आले, म्हणजे ते तुलसीबाग म्हणूनच या शॉपचं नाव आहे. तर तिथे आले की तिथे देखील ती आली. मम्मी म्हणते काय चाललंय का, एकमेकींचा पाठलाग का करताय. तर खूप छान स्वभाव आहे तिचा, देखील चॅनल आहे, तर तिच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब नक्की करा. तर चला पुढं शॉपिंग कंटिन्यू करू. काय घेतलं, कशासाठी घेतलं. काय बारके बारके रबर हेड बेल्ट आहे. किती दिसला हा कशा किती दोन येण्या घालते का नाही नाही, असं हेअरस्टाईल केली तर हेअरस्टाईल वगैरे. बापरे, मंगळसूत्राचं वाटा बघ मम्मी. घेतली परमिशन, व्हिडिओ ब्लॉगिंग आहे. हे असं घ्यायचं. नथी बघ मम्मी, नथी बघ, कोणत्याही प्रकारच्या नथी इथे भेटतात, पाहू शकतो. टिकलं लावायचं कसं सांगा आता. चल तर इथे मी चाललेले जे आपण मागे कुर्ती घेतलेली ना, तर ते थोडंसं मला लूज होत होतं. ते मला एक्सचेंज करून भेटेल का म्हणून विचारण्यासाठी आम्ही चाललेलो तिथे. तर ते हो म्हणले, जर वापरलं नसेल तर नक्की घेऊन या, आम्ही करून देतो. तर म्हणले आता नेक्स्ट टाइम जाईल तर घेऊन जाईल. तिकडे गाडी. तर इथे आम्ही चाललोय. तर पाहू शकते माझा अवतार, कारण की मी स्टॉलला बांधलेला, त्यामुळे केस पूर्ण अशी विस्कट फिस्कट झालीये. आणि गरम पण खूप होत होता, अचानकच ऊन पडलेलं. 2 पार्सल करू. हो, 2 पार्सल करू. नाही ना, पार्सल नाही, ते खाते. 2 इथं खायला लागेल. तुम्हाला किती दादा. मला त्यांना 2 खायला लागेल. अजून एक हा बघा इकडं.
बाजार करायला गेलीस का? हां ते किती वालेत कप? 40 रुपये आणि ते मोठे त्याने घेतले ना ते हो उन्होंने लिया है वो कप कितने का है? वो फालूदा है फालूदा आणि तो ये दो कोणता फ्लेवर? अमेरिकन ड्रायफ्रूट है, बटरस्कॉच है, राजभोग है. राजभोग दे. इथे आईस्क्रीम खात होतो आम्ही. मम्मी नकोच म्हणत होती की तिला नाही सण होत, तर म्हणले खा कधीतरी चालतं म्हणले. ते इथे आईस्क्रीम खाताना इथे ना थोडं गाडीला धडक झाली एकमेकांना, तर मी शूट घेईपर्यंत ते झालं क्लिअर. कशी आहे? एकदम मस्त मजेमध्ये चाललंय बघा. वडील गावाला गेले काय? पप्पा आहे तिथे, सासरे गेलेत गावी. आता झालं का सध्या घराचं घर काम गावाच्या? झालं, काम झालं कम्प्लीट. बरेच दिवस काय इकडे आले नाहीत वाटत, दिसले नाहीत. इथं नाहीच आहेत ना ते. सध्या आता घर बांधलं की तिकडच. चल मम्मी, हे अशा प्रकारची गर्दी नाही झालंय का? मी सांगितलेलं ना रेडी ठेवा म्हणून. हा म्हणजे सांगून ठेवलेलं. आम्ही पहिले इथं राहायचो, मी दाखवते तुम्हाला. ही जी पोरं इथे खेळतायत ना, ही गाडी आहे ना तिथे, ती आमची पहिली कॉलनी जेव्हा मी इथं राहायचो. चला आर्यन धावू नको, धावण्यात तुझा चांगला रेकॉर्ड आहे आधीच सांगते मी.